नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आणि या बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे बीडच्या प्रकरणासंदर्भात. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे राजीनामा देणार का, ही चर्चा सुरू झाली आहे. विरोधकांच्या मागणीनंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा चेंडू आता अजित पवार यांच्या कोर्टात गेलाय. धनंजय मुंडे यांनी स्वतः सुद्धा राजीनाम्याचा चेंडू अजित पवारांच्याच कोर्टात टाकलाय. दुसरीकडे विरोधकांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. आज या संपूर्ण प्रकरणामध्ये काय काय घडलं बघूया. संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडची अटक. वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा खास असल्याचा आरोप. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यात अनेक उद्योगधंदे सुरू असल्याचा आरोप. इतक्या आरोपांच्या फेऱ्यात असूनही धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेतला जात नाही, असा सवाल विरोधक विचारतायत. हे यांचं काय गोल गोल रामायण चाललंय ना, खरंच कळत नाही. मुख्यमंत्री म्हणतात आमच्या पक्षातले नाही, त्या पक्षाला विचारा. अरे तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुम्ही मुख्यमंत्रींनी जर एखाद्या मंत्र्याचा राजीनामा मागितला तर त्याला ते देणं भाग आहे. मात्र विरोधकांच्या या प्रश्नाचं उत्तर मंगळवारी झालेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत धनंजय मुंडेंनी दिलंय. पक्ष आणि अजितदादा यांनी आदेश दिला तर लगेच राजीनामा देईन. माझ्याविषयी काय करायचं तेच ठरवतील, असं धनंजय मुंडेंनी स्पष्ट केलं. तसंच काही जण वैयक्तिक राग ठेवून आपल्यावर आरोप करत असल्याचा दावाही धनंजय मुंडे यांनी यावेळी केलाय. आता मला खरंच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ दिल्लीला येत आहेत हे मी दिल्लीला निघताना माहीत नव्हतं. दिल्लीत आल्यावर कळालं की तेही या ठिकाणी दिल्लीच्या निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी येत आहेत. त्यामुळं जे विषय होता ते फक्त आदरणीय जोशी साहेबांना भेटून अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयातील महाराष्ट्राच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या त्यांच्यासमोर मांडून करोडो लाभार्थ्यांना आणखीन जास्तीचा लाभ द्यावा एवढं. एखाद्या निष्पाप व्यक्तीला जर शिक्षा झाली तर ती कदापि कुणी मान्य करणार नाही, अशा प्रकारचं न्यायालयात म्हटलं जातं. तर आपण काळजी करू नका. आपल्याला जशी इच्छा आहे, कारण ज्या निगृढ पद्धतीनं त्या सरपंचाचा हत्या झालेली आहे ती माणुसकीला काळीमा फासणारे कोणीच असं करू शकत नाही. त्याच्यामुळे ह्याच्यात जे दोषी असतील त्या सगळ्यांना फासावर लटकवण्याच्या करता हे शासन कटिबद्ध आहे, प्रयत्नशील आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी 2 दिवसांपूर्वी अजित पवारांची भेट घेतली. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचे आर्थिक हितसंबंध असल्याचे पुरावे त्यांनी दिले होते. अंजली दमानिया यांनी अजित पवारांकडे दिलेले पुरावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिल्याची माहिती अजित पवार यांनी बैठकीत दिली. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा चेंडू आता अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात आहे. हे यांचं काय गोल गोल रामायण चाललंय ना, खरंच कळत नाही. मुख्यमंत्री म्हणतात आमच्या पक्षातले नाही, त्या पक्षाला विचारा. अरे तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुम्ही मुख्यमंत्रींनी जर एखाद्या मंत्र्याचा राजीनामा मागितला तर त्याला ते देणं भाग आहे. आता हे असं म्हणाल्यामुळे मी त्या पक्षाच्या अध्यक्षांकडे गेले, कारण खरं तर माझा आणि अजित पवारांचा 36चा आकडा आहे. तरीसुद्धा मी त्यांच्याकडे जाऊन मला फक्त पुरावे दाखवायचे होते की हे तुम्हाला पुरावे हवेत ना, कारण त्यांनी 2दा असं म्हटलं की जोपर्यंत मी पुरावे बघत नाही तोपर्यंत त्यांचा राजीनामा घेणार नाही. सरकार का राजीनामा घेत नाहीये, मुख्यमंत्री का घेत नाहीयेत, अजित पवार देखील का पुढाकार घेत नाहीयेत, घाबरतायत? नाही, घाबरत वगैरे कोण नाही. हे सगळे मित्र आहेत एकत्र. म्हणजे मुख्यमंत्र्यांचे पण धनंजय मुंडे गेले कित्येक वर्ष मित्र आहेत, अजित पवारांचे पण गेले कित्येक वर्ष मित्र आहेत. त्यामुळे ते मित्रता निभावत आहेत, पण त्यांच्या पदाची गरिमा नाही निभावत आहेत. खरं तर त्यांनी मुख्यमंत्री असताना, उपमुख्यमंत्री असताना जनतेपोटी त्यांचं जे कर्तव्य आहे ते करायला हवं, पण तसं करताना ते दिसत नाहीये. बीडच्या संपूर्ण प्रकरणात वारंवार मंत्री धनंजय मुंडेंचं नाव येत आहे. त्यामुळे तपासातही मर्यादा येत असल्याची याचिका आता मुंबई हायकोर्टात दाखल झाली आहे. आता मी कसं काय सांगू त्याच्यात. आपलं पद वाचवण्यासाठी शेवटी त्यांना दिल्लीतच जावं लागतं. अजित पवार गटाचे ते मंत्री आहेत, पण खुलासा द्यायला कुठे जावं लागतोय तर दिल्लीमध्ये अमित शहाकडे. त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुंबईत आहेत किंवा बारामतीत आहेत किंवा पुण्यात आहेत बसलेले.
पण त्यांचा पक्षाचा मंत्री खुलासा देण्यासाठी दिल्लीत जातो, ही महाराष्ट्राची अवस्था आहे. मला अशा गोष्टी कोरिलेटच होत नाही. मी एखाद्या पक्षात जर काम करत असेल आणि 50 दिवस माझ्यामुळे रोज पक्षाची हेडलाईन होत असेल ना, तर नैतिकतेने मी पहिल्याच दिवशी पक्षाला सांगितलं असतं, हा माझा राजीनामा, मी पक्ष वाढवायला इथे आलेली आहे, पक्षाला अडचणीत आणण्यासाठी नाही. माझ्यामुळे जर रोज हेडलाईन होत असेल तर मी एक पाऊल मागे घेते, माझी इन्क्वायरी घ्या, आणि जर दूध का दूध पाणी का पाणी हे मी केलं असतं. सुप्रियाताईंना माहिती आहे की महाविकास आघाडीच्या काळामध्ये किती राजीनामे झाले, किती मंत्री तुमचे डॅमेज होते. त्यामुळे सुप्रियाताई जरा थोड्या काही दिवस स्वस्त बसलं पाहिजे, त्यांनी सरकारचं काम वगैरे बघितलं पाहिजे. अजून नवीन सरकार आहे, 1-2 महिने झाले आहे सरकारला. जरा आमचं काम बघा, चांगला काम पुढं होईल. मी एकच सांगेल, एक दिवस असा काळ येईल सुप्रियाताईसुद्धा काही दिवसामध्ये सरकारचं कौतुक करतील, एवढं चांगलं काम आपलं सरकार करणार आहे. काही दिवस सुप्रियाताईंनी वाट बघावा. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा चेंडू अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कोर्टात गेलाय. बीड प्रकरणामुळे अजित पवारांची राष्ट्रवादी पुरती संकटात सापडली आहे, बरीच बदनामी झाली आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊन अजितदादा या बदनामीचा मळप पुसणार की SITच्या चौकशीचा अहवाल येण्याची वाट पाहणार, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.